आज आपली पाककला स्पर्धा खूप छान छान पदार्थ आणलेले आहेत, ट्रॅडिशनल पदार्थ आणलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आजचं, तुम्ही जे पदार्थ आणलेले आहेत हे तुम्हाला तुमच्या आईने बनवून दिलेले आहे, बरोबर ना? तर सगळ्यात आधी तुमच्या आईचं कौतुक आहे. खूप मेहनतीने पदार्थ बनवलेले आहेत आणि इतके छान छान पदार्थ जे बनवलेले आहेत हे बघून मला असं वाटतं की ह्याला खूप मेहनत लागते, ह्या गोष्टीला खूप मेहनत लागते आणि डेकोरेट पण खूप छान केलेले आहेत आणि चांगल्यातली बक्षिसं पण तुमच्याकडे सगळी आलेली आहेत. बघा इकडे सगळी बक्षिसं पण सगळी आलेली आहेत. त्यामुळे तुमची स्पर्धा ही 2025ची खूप छान छान स्पर्धा होणार आहे. सगळे शिक्षकसुद्धा आता येणार आहेत, सगळे शिक्षक टेस्ट करणार आहेत. तुम्ही काय काय बनवलेलं आहे, काय काय कशाचं बनवलं, महत्त्वाचं पौष्टिक काय आहे, त्याच्यामध्ये पौष्टिक काय काय ठेवलेलं आहे. तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये पौष्टिक पहिलं बघितलं जाणार आहे. त्यानंतर आम्ही स्पर्धा प्युअर व्हेज आहे. कोण नॉनव्हेज आणलं नाही का? बघा छान छान पदार्थ दिलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे, त्यामुळे तुमचं सगळ्यांचं कौतुक आणि सगळ्यांचा जोरदार टाळ्या झालेला आहे. हे पदार्थ ही स्पर्धा घेण्याचं कारण काय, तर आपण वेगवेगळ्या स्पर्धा आपल्या शाळेमध्ये घेतच असतो, बरोबर? तर ह्या स्पर्धेचं पण तुम्हाला ज्ञान असावं. तुमची आई किती मेहनत करते या पदार्थ बनवताना रोजच्या रोज, त्यामुळे घरी गेल्यानंतर सगळ्यांनी आईला थँक्यू सांगायचं आहे. तर तुमच्यामुळे आई सांगायचं तुझ्यामुळे मला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये मला बक्षीससुद्धा मिळालं, हे आवर्जून सांगायचं आहे. आणि ज्याला बक्षीस मिळालं आणि ज्याला बक्षीस मिळायचं आहे त्यांनी सुद्धा सगळ्यांना काय सांगायचं आहे, आईला थँक्यू सांगून आईच्या पाया पडायचं आहे. आलं लक्षात सगळ्यांना? बघा खूप खूप छान छान मोरिंगा सूप. मोरिंगा म्हणजे शेवगा, शेवग्याला इंग्रजीमध्ये मोरिंगा म्हणतात. आता मोरिंगा हा शब्द फेमस होत चाललेला आहे आणि ते खूप पौष्टिक सूप आहे. खूप छान छान पदार्थ बनवलेले सगळ्यांनी. सगळ्यांचं एकदा जोरदार